राज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा होऊन काही आठवडे उलटले आहेत. मात्र लातूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी अद्याप प्रत्यक्ष लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. योजनेतील अटी, निकष आणि सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पावसामुळे एकीकडे पेरण्या लांबल्या गेल्या आहेत, त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नेमका कधी मिळणार हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या नव्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेकडे लातूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. योजनेची घोषणा होऊन 2 ते 3 आठवडे उलटले असले तरी अद्याप पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कोणताही लाभ जमा झालेला नाही. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे कर्जदार असलेल्या तब्बल 45,461 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र पात्रतेसाठी निश्चित करण्यात आलेल्या अटी आणि निकषांमुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. आपण या योजनेत पात्र आहोत की नाही याबाबतही अनेकांना स्पष्टता नाही. कुठे बी जावा, आमच्या नशिबाला तारीख पे तारीख आहे. काहीही जरी काम असलं तर तारीख. आता कर्ज माफ होईल म्हणून आम्ही वाट बघत बसला. नेमकं अडचण आमची अशी झाली आहे, जर पाऊस पडला असता आणि पेरणी झाली असती तर किमान आम्हाला सावकारांतर कर्ज दिलं असतं. पण ती माफ होणार आहे म्हणून आम्ही काही केलं नाही. त्याच्यामुळे बँकेचं नवीन कर्ज आम्हाला मिळणार. आता लेकरावाचे ऍडमिशन आहेत, तसं आम्हाला नुसतं ह्यानी तारखे देतात आणि आम्ही ह्यानी सांगितलं का ऑनलाईन करा म्हणलं, पैसे येतात म्हणून आम्ही 10 वेळेस ऑनलाईन करतो. पण ते ऑनलाईन केल्याला सुद्धा काही उपयोग होत नाही आम्हाला. कितीदा ऑनलाईन करायचं. दरम्यान लाभार्थी शेतकऱ्यांची खाती, कर्ज नोंदी आणि संबंधित माहितीची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे 75% अधिक काम पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे. अंतिम यादी तयार करण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारनं कर्जमाफी जाहीर केली आहे, पण त्या कर्जमाफीत चालूबाकीदाराला नियमित कर्जफेड करणाऱ्याला 50,000 प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केलंय. पण त्याच्यात एक खुट्टी अशी मारली आहे की साल संपाच्या आधी, म्हणजे साल संपाचा आहे 26-27ला ज्यानं चालूबाकी राहील त्याला देणार आहेत. म्हणजे ती चाल ढकलपणा आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यासाठी जी जाचक 8 पुढी 26-27 ठेवले, 27 पोस्टो ठेवली आहे, ती 8 रहित करावं. अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र यंदाच्या हंगामात पावसामुळे पेरण्या लांबल्याने आणि शेती खर्च वाढल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी लातूरला आले, त्यांनी पाहणी केली. मला तर वाटतंय का, आम्हाला वाटलं त्यांनी 17,500 रुपये जाहीर केले आणि सांगितलं कोरा 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 7 करता. कशाचा कोरा आणि कशाचा टोरा असला लबाड मुख्यमंत्री आता बसतो मी केव्हा सुद्धा बघितला नाही. त्याने कोरा केला नाही, फोरा केला नाही, देतो म्हणलेलं बी दिलं नाही. आता बघा, इकडं आड आणि इकडे हिर, इकडे पाऊस पडना, इकडे सावकाराचं कर्ज वाढायलंय. कुठली बँक आम्हाला कर्ज द्यायला तयार नाही. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया आणखी विलंब न लावता पूर्ण करावी आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने लाभ जमा करावा अशी मागणी आता जिल्हाभरातून होत आहे. सरकारच्या पुढील निर्णयाकडे आणि अंतिम लाभार्थी यादीकडे हजारो शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. लबाड चावतून जेवल्याशिवाय काय खरंय कसल्याही. आता ह्याच्यात आणखीन त्यांच्या अटी कशा आहेत, ते सतत 2 वर्ष चालू बाकी असली पाहिजे, सतत 3 वर्ष चालू बाकी असली पाहिजे. ह्या अटी आणि शर्ती एवढ्या लावल्यात ह्या सरकारनं की त्याच्यातले शेतकरी 90% गळालेच पाहिजेत. ही धारणा आहे, ही नीती आहे सरकारची. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारची नीती हे सपशेल कुचकामी ठरलेली आहे आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे, हे सिद्ध झालेलं आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्यात. मात्र प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत ही प्रतीक्षा कायम राहणार आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळणार आहे. श्रीराम जाधव, पुढारी न्यूज, लातूर.